आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। आपल्या भाषणाचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलंय। जरांगे सातत्यानं आपल्यावर विखारी टीका करत असल्यानं आपण नाईलाजास्तव त्याला उत्तर दिल्याचं भुजबळ म्हणाले। विद्वेषाची भाषा कोण करतं याचा तपास करा असा आव्हान सुद्धा भुजबळ यांनी दिलं। खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका फोटोमुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण पुन्हा तापलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। त्यांनी याबद्दलचा एक फोटो ट्विट केलाय। हा फोटो गंभीर असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जाते। चंद्रशेखर बावनकुळे कधीच जुगार खेळलेले नाहीत असं म्हणत महाराष्ट्र भाजपनं संजय राऊत यांच्या ट्विटवर स्पष्टीकरण दिलंय। भाजपनं उत्तर देताना आदित्य ठाकरे यांचा पार्टीतला एक फोटो ट्विट केला आणि संजय राऊत यांना आदित्य ठाकरे यांच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की आहे असा प्रतिप्रश्न केलाय। संजय राऊत यांच्या ट्विटला भाजपचे नेते मोहित भारतीय यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। राऊत यांची मानसिक अवस्था खराब झाली असून मी दिलेले 25 लाख रुपये सुद्धा राऊत यांनी अद्याप परत केलेले नाहीत असं कंबोज यांनी म्हटलंय। धुळे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात अचानक घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले। यावेळेला संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या बाहेर रास्ता रोको करत आंदोलनही केलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा शहरामध्ये भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला। कापूस आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा तुपकर यांनी दिलाय। दुधाच्या दरात मोठी वाढ करावी या मागणीसाठी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं श्रीगोंदा इथे रास्ता रोको करण्यात आला। यावेळेला शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगरच्या चौंडी इथे आमरण उपोषण सुरू केलंय। दरम्यान राज्य शासनानं अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीसाठी अभ्यास गट स्थापन केल्याची माहिती राम शिंदे यांनी दिली आहे। जळगावच्या भांबोरी इथे गिरणा नदीवरील बंधाऱ्याचं काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे। हे काम पूर्ण करण्याच्या मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलंय। भांबोरी बंधारा कृती समितीच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं। मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसीत जनरल मोटर्स कामगारांचं गेल्या 50 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, मात्र अद्याप कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही। त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी रक्तदान करत सरकारला रक्तानं पत्र लिहिण्यात आलं। लातूरच्या उदगीर शहरात मराठा समाजाच्या वतीने छगन भुजबळ यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली। नाशिकचा गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी धरण परिसरात नागरिकांनी आंदोलन केलं। हे आंदोलनावर ठाम असून पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला होता। परवानगी न घेता आंदोलन केल्यानं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांच्यामध्ये आजपासून कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत। दिवाळीच्या निमित्तानं 12 दिवसांपासून लिलाव बंद होते। लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला प्रति क्विंटल 3700 रुपयांचा भाव मिळाला आहे। कांद्याच्या भावात वाढ होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र आवक कमी होऊन सुद्धा भाव कमी झालेले नाहीत, त्यामुळे शेतकरी हताश आहे। वाशिम जिल्ह्यातील खरीपाचे हजारो हेक्टरवरचं तूर पीक हे पाण्याच्या अभावी धोक्यात आलंय। जिल्ह्यात पावसाची मोठी समस्या आहे। नदी, नाले आणि विहिरी कोरड्या पडू लागलेत, त्यामुळे ऐन बहरात असलेल्या तुरीच्या पिकाला पाणी देता येत नाहीये। तुरीच्या उत्पादनात यामुळेच मोठी घट होण्याची शक्यता आहे। खर्चही निघणार नाही असं काही शेतकऱ्यांना वाटतंय। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे हिवाळ्यापासूनच शहर परिसरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढणार असं दिसत आहे। सध्या 45 वसाहतींना 80 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो। भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण अद्यापही जिल्ह्यातील धान खरेदी सुरू झालेली नाही। दरम्यान
प्रशासनाच्या चुकीमुळे धान खरेदी रखडली असल्याचा आरोप स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला. पुढचे 3 दिवस राज्यातल्या बहुतेक भागात किमान तापमान सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसनं कमी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 23 नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेनं होणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल, त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल. तसंच दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यामध्ये रब्बी हंगामातील पिकाखालील सरासरी क्षेत्र 53.97 लाख हेक्टर आहे. यापैकी 13 नोव्हेंबरपर्यंत 14,84,000 हेक्टरवर म्हणजे सुमारे 28% हेक्टरवरच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीच्या पेरण्या अद्यापही 50% जात असल्याचं चित्र आहे. दिवाळीनंतर फळभाज्यांची आवक वाढली असून परराज्यातून 90 ते 100 ट्रक भाजीपाल्याची आवक होते. त्यामुळे फ्लॉवर, वांगी आणि कोबी या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. लसूण आणि काकडीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सरकारनं बासमती तांदळाच्या निर्मितीत $1,200वरून कमी करून $950वर निर्यात शुल्क आणले. परिणामी यंदा निर्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर बासमतीच्या सर्व प्रकारांचे दर पुढच्या हंगामात तेजीत राहतील अशी शक्यता वर्तवली जाते. तर नॉन बासमती तांदळाच्या निर्यातीवर सरकारनं यावर्षी संपूर्णपणे बंदी आणली आहे. त्यामुळे नॉन बासमती तांदळाचे दर स्थानिक पातळीवर टिकून राहतील असा अंदाज आहे. थंडीच्या दिवसात अंड्यांची मागणी वाढत असते. मात्र यावर्षी नवरात्रीपासून हळूहळू थंडीची चाहूल लागताच अंड्यांच्या दरानं भरारी घेत सरळ डझनाच्या मागे 20 रुपयांची मुसंडी मारले. कोंबड्यांचं खाद्य असलेला मका आणि सोयाबीनचे दर वाढले. त्यामुळे कुक्कुटपालनाचा खर्च वाढला आहे. पोल्ट्री धारकांनी अंड्याच्या दरात वाढ केली. बीडच्या माजलगाव मोंढा इथून सोयाबीनचे 36 कट्टे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. रात्री दुकानातून 50 किलो वजनाचे 35 कट्टे चोरीला गेले असून या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होऊन अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात झाली. धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20% कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे जास्त पाणी लागणाऱ्या गव्हासारख्या पिकाकडे शेतकऱ्यांची पाठ आहे. भाजीपाल्याची लागवड वाढली आहे. धुळे जिल्ह्यात सध्या फुलकोबी, मेथी आणि पोकळा या कमी पाणी लागणाऱ्या पालेभाज्यांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. बीडच्या बनसारोळा गावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस परिषदाचं आयोजन सुरू केलं. यावेळेला ऊसाला 4,000 रुपयांचा भाव द्यावा आणि कुठल्याही वजन काट्यावर ऊस मोजून आणण्याची परवानगी कारखान्यांनी द्यावी, अन्यथा मोठं ऊस आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. सोलापुरात कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक झाले. त्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 4 पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात महिला कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. नाशिकमधल्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी थेट मराठवाड्यातून शेकडो लोक गंगापूर धरणात दाखल झाले. परभणी आणि परिसरातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी तब्बल 50 वाहनांच्या मधून येत गंगापूर धरण गाठलं आणि आंदोलन सुरू केलं. शिर्डीतल्या साई दरबारी देशासह परदेशी पाहुणे सुद्धा आवर्जून गर्दी करतात. जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, रशिया, चेक आणि डेन्मार्क या देशातील 52 नागरिकांनी साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावली. संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम फुलवळे यांनी या परदेशी पाहुण्यांचा स्वागत सत्कार केला. मालेगाव चित्रपटगृहात फटाक्यांची आतषबाजी करणं 4 जणांना चांगलंच महागात पडलंय. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून फटाके वाजवणाऱ्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्यांचा शोध सुरू आहे. अखेर 4 जणांना सुरुवातीला अटक करण्यात आली. उत्साहाच्या पोटी चित्रपटगृहात फटाके वाजवल्यानं त्या 4घांना ते चांगलंच महागात पडलंय. कार्तिकी एकादशीचा सोहळा 3 दिवसांवर येऊन ठेपला असून पंढरपुरात 2 लाखांच्या आसपास भाविक दाखल झालेत. विठुरायाची पदस्पर्श दर्शन रांग आता गोपाळपूर
इथल्या रस्त्यावर येऊन पोहोचले. भाविकांना सहजपणे आणि सुलभपणे दर्शन मिळावं यासाठी मंदिर समितीच्याकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेवरून मराठा समाजातच दोन गट पडलेत. आज पंढरपूर तहसील कार्यालयाच्या दारात झालेल्या बैठकीत दोन्ही गट आमनेसामने आली. दोन्ही गटांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. तहसील कार्यालयाच्या दारातच संपूर्ण घटनाक्रम घडला आणि मराठा समाजाच्या फुटीचं दर्शनही घडलं. कोल्हापुरात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. उसाच्या आंदोलनात राजाराम कांबळे या शेतकऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी खोत यांनी केली आहे. बहुजनांच्या मुलांना हात लावाल तर याद राखा असंही खोत यांनी बजावलं आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम धर्माविषयी एक वक्तव्य केलंय. जर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर या देशाचे आणखीन तुकडे करावे लागले असते असंही त्यांनी नमूद केलं. छगन भुजबळ यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ते जामिनावर आहेत याची आठवण करून दिली असेल म्हणूनच ते अशा प्रकारची वक्तव्य करतायत असं ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटलंय. सगळ्यांनी संयम ठेवावा, कोणाला तरी जातीय दंगली घडवण्याचा डाव दिसतो असंही जाधव यांनी नमूद केलं. भंडाऱ्यामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण शहरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी सरकार काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे अनेक मुहूर्त हुकलेले असताना शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचं एक वक्तव्य समोर आलंय. देवानं चमत्कार केला तर अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, मात्र माझ्या बाबतीत कदाचित पांडुरंगाला कोडं पडलं असेल. रुक्मिणी मातेनं पांडुरंगाचे कोडे सोडवले तर मी मंत्री होईन असं विधान गोगावले यांनी केलं. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती बैलगाड्यासारखी झाली आहे. कोणताही बैल आणा पण बारी बसवा अशी परिस्थिती राजकारण्यांची झाली असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं. जोपर्यंत विकासाचा गाडा नंबरात बसत नाही तोपर्यंत बारी बसले असं म्हणता येत नाही अशा शब्दात कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला. येत्या 12 डिसेंबरला नागपूरमध्ये शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप होईल. शरद पवार यांचा वाढदिवस तसंच आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप असा दुहेरी योग आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दल माहिती दिली. शासन आपल्या दारीचं नाटक सरकारनं बंद करावं असा घणाघात आमदार रोहित पवार यांनी केला आहे. 3 डिसेंबरला परळीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमावरून रोहित पवार संतप्त झाले. तर शेतकऱ्याच्या समोर अडचणी असताना कृषी मंत्री कुठेच नाहीत, ते कोणाला माहिती आहेत कुठे आहेत असं म्हणत त्यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये आमदार योगेश कदम यांच्या दिवाळी शुभेच्छा देणाऱ्या फलकाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 3 पोलिसांच्या विरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंगायत समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या बीडच्या श्री क्षेत्र कपिलधार इथे कार्तिकी पौर्णिमेच्या यात्रेत शासकीय महापूजा नेत्यांच्या हस्ते नको अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. अशातच कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर गावोगावी गेलेले विद्यार्थी आणि पालक सहकुटुंब सहपरिवार हे परतीच्या दिशेने निघाले. त्यामुळे सातारा एसटी स्टँडवर प्रवाशांच्या प्रचंड रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. 2 ते 2.5 तास रांगेत उभं राहिल्यानंतरच पुढचं प्रवासाचं तिकीट मिळत होतं. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. नारळासाठी कोकण रेल्वेनं विविध मार्गावर आणखीन 10 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील 5 गाड्या मुंबईहून तर लोकमान्य टिळक टर्मिनस मंगळुरू जंक्शन, लोकमान्य टिळक टर्मिनस करमाळा आणि करमाळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस अशा विशेष साप्ताहिक गाड्या चालवल्या जाणार आहेत.
राज्यामध्ये उच्च न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालय याच्यात प्रलंबित खटल्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीमध्ये तब्बल 51,79,000पेक्षा अधिक दिवाणी आणि फौजदारी खटले प्रलंबित आहेत. विविध कारणांच्यामुळे न्यायव्यवस्थेवर खटल्यांचा ताण आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला यासाठी वर्षानुवर्ष प्रतीक्षा करावी लागते. राज्यात आरक्षणाच्या वरून सुरू असलेल्या वादावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा आणि ओबीसी बांधवांच्या मध्ये निष्कारण वाद चिघळवला जातोय असं त्यांनी म्हटलंय. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांनी तारतम्य ठेवून परस्परांच्या संदर्भात वक्तव्य करावीत असंही त्या म्हणाल्या. राज्यामध्ये मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झालेत. संभाजीनगरमध्ये धनगर समाजाचं आमरण उपोषण झालं. धनगर बांधवांनी मेंढ्यांसह हे आंदोलन केलं. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्यात यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. जालन्यात 1 डिसेंबरला होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेमध्ये धनगर समाज सुद्धा सहभागी होणार आहे. जरांगे पाटील यांनी ही सभा शहरातील आझाद मैदानावर होणार असल्याचं म्हटलंय. सध्या इथे तयारी वेगानं सुरू आहे. मराठा समाज आणि धनगर समाजानं मिळून जनजागृती रॅली काढली आहे. त्यामुळे दोन्ही समाजाची मागणी रास्त आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या सभेत सहभागी होणार असल्याचं धनगर बांधवांनी म्हटलंय. सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय. या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ वनविभागाच्या कार्यालयासमोर 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन तीव्र होईल असा इशारा देण्यात आला. भुसावळमध्ये छटपूजेचा उत्साह पाहायला मिळाला. तापी नदीच्या तीरावर छटपूजेसाठी बिहारी बांधवांनी गर्दी केली होती. आमदार सावकारे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. वनविभागाच्या माध्यमातून बावघर इथे पोलिसांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. गावाच्या पाणी पातळी वाढीसाठी हा वनराई बंधारा बांधण्यात आला. महिलांनी केलेल्या श्रमदानामुळे तालुक्यात सर्व स्तरावरून त्यांचं कौतुक होत आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव इथं वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबटे वाढलेत. या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.